नमस्ते मित्रांनो. SIP हा एक खूप सुंदर पर्याय आहे. SIP म्हणजे काय तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आणि सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये ही गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन कसं काम करतं. तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हे दर महिन्याची तुम्ही एक ठराविक रक्कम आणि ठराविक दिवस सांगू शकता की बाबा 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत. शक्यतो आयडियल डेट जी असावी ती ही असावी की तुमचा पगार झाल्यानंतर पुढच्या 2-3 दिवसाचा. जर तुमचा 5 तारखेला पगार होत असेल तर तुम्ही 7, 8 किंवा 10 तारखेची SIP करू शकता. तुमचा पगाराची टाईम 5 तारीख असेल तर 10, तेच 10 तारीख असेल तर 15, अशा पद्धतीने तुम्ही तुमचं प्लॅन करू शकता. दुसरा मुद्दा हा की तुमचा पगारातनं एक ठराविक रक्कम, म्हणजे जर तुमचं वय 20 ते 30 असेल तर 10% म्हणजे 10,000 पगार असेल तर 1,000ची SIP, किंवा 1,00,000 पगार असेल तर 10,000ची SIP जी रिटायरमेंटसाठी आहे अशी तुम्ही चालू करू शकता. आता जी रिटायरमेंटची SIP किंवा ज्याचा गोल इक्विटी SIP मधला 10 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ आहे त्याच्यासाठी एक पेशन्ससाठी मी तुम्हाला स्टोरी सांगतोय. स्टोरी आहे चायनीज बांबूची. चायनीज बांबू हा असा एक गोष्ट आहे की चायनीज बांबू हे असं एक गोष्ट आहे की ज्या ठिकाणी या झाडाला रोप पेरल्यानंतर जवळजवळ 5 वर्षापर्यंत तुम्ही पाणी देत राहता. आणि 5 वर्षापर्यंत जोपर्यंत पाणी देत आहे तोपर्यंत त्यातनं मूळ सुद्धा बाहेर येत नाही, बाहेर सुद्धा त्याचा कोंब सुद्धा बाहेर येत नाही. पण या टाईममध्ये तुम्ही पाणी देत राहावं लागतं. कारण काय तर त्या काळामध्ये त्याची जी बुंध्या आहेत त्या बुंध्या स्ट्रॉंग वर झाल्यानंतर ते झाड जमिनीला टिकून राहण्यासाठी त्याच्या मुळा खोलवर जात राहतात आणि ते त्याला स्ट्रॉंग करून ठेवतं. 5 वर्षांनंतर मात्र गंमत काय होती माहिती आहे का? 5 वर्षांनंतर दररोज पुढच्या 90 दिवसामध्ये दररोज 1 फूट तो बांबू वाढत जातो. म्हणजे 90 दिवसामध्ये जवळजवळ 90 फूट वाढतो. गंमत बघा, 5 वर्षात 1 फूट नाही, 1 इंचही वाढलेलं नाही. आणि ज्यावेळी 5 वर्ष 1 दिवस चालू होतो तेव्हापासून दररोज 1 फूट वाढायला चालू होतो, 85 ते 90 फूट. जर 85 ते 90 फूट जर बांबू एवढा उंच जात असेल तर त्याच्या मुळ्या किती स्ट्रॉंग लागतील. सेम थिंग इथं आहे की ज्यावेळी तुम्ही SIP चालू करता त्यावेळी नेहमी आम्ही म्हणतो की शेअर मार्केट नेहमीच, जे इक्विटी म्युच्युअल फंडातल्या SIP आहेत त्याच्यामध्ये शेअर मार्केट नेहमीच तुम्हाला काही ना काही मिळवून देतं. एक तर तुम्हाला मार्केट डाऊन असेल तर जास्त युनिट खरेदी करून देतं, किंवा मार्केट जर वर असेल तर ते तुम्हाला रिटर्न जास्त देतं. पण पहिल्या 5 वर्षामध्ये तुम्हाला SIP रिटर्न्स फारसा देणार नाही, कारण तुमची NAV किंवा तुमचे युनिट्स आणि त्यावेळची व्हॅल्यू याच्यामधली तफावत खूप कमी असते. पण जसा काळ पुढे जातो तसा तसा तुमचे युनिट्स वाढतात आणि किंमतही वाढत जाते. त्यामुळे 5 वर्षानंतर तुम्हाला ह्या चायनीज बांबूसारखी बेनिफिट दिसायला लागतील. त्यामुळे मी हेच सजेस्ट करेल की ज्यावेळी तुम्ही SIP चालू कराल त्यावेळी पहिले 5 वर्ष तुम्ही ते ॲप डाउनलोडच करू नका म्युच्युअल फंडाचं किंवा SIPचं, ज्यामुळं तुम्ही पॅनिक नाही होणार. कारण माणूस हा इमोशनली डिसिजन घेतो खूप वेळा, आणि त्याला इमोशनली लक्षात आलं की मार्केट खाली आलं की त्याची SIPची किंमत खाली आली की त्याला दुःख होतं. पण त्यावेळी युनिट्स तुम्हाला जास्त मिळत आहेत हे लक्षात ठेवा आणि चायनीज बांबूप्रमाणे विचार करा की मला लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि मी लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केली तर माझी SIP पहिल्या 5 वर्षात जर 0% रिटर्न देत असेल तर त्याच्या सारखी आनंदाची गोष्ट काही नाही. 5 वर्षांनंतर मात्र ती तुम्हाला आउटपुट प्रचंड देऊन जाईल. थँक्यू.